नुकतीच एक सोशल मीडियावर कॉकरोच पार्टी आली आणि आता ती ऑफलाईन काम करणार असल्याचं समजतंय। कॉकरोच पार्टी कशी आली, त्यांना किती व्ह्यूज आले, किती फॉलोअर्स वाढले याच्याबद्दल आता तुम्हाला बरीच माहिती आहे, याच्यामुळे ती गोष्ट सांगणार नाहीये। परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी फॉलोअर्स वाढवले आणि दुसऱ्यांना अनफॉलो करा म्हणाले, ती गोष्ट कुठंतरी खटकते। कारण ते जर कॉकरोच पार्टी ऑफलाईन काम करणार नसतील तर मग फक्त फॉलोअर्स वाढवण्यासाठीच यांनी हा सगळा उठाठेव केला असं समजण्यात येईल आणि भारतातले बरेच नागरिक मग त्याला अनफॉलो करतील आणि त्याची संख्या ऑटोमॅटिकच कमी होऊन जाईल। कारण जेवढेही लोक जुडलेले आहेत त्या पार्टीसाठी तर त्यांनी ऑफलाईन काहीतरी काम करावं, इथल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आणि गरज पडली तर राजकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा बदल करण्यासाठी ग्राउंडवर काम करावं यासाठी जुडलेले लोक आहेत। आणि तसं जर झालं नाही तर मग दुसऱ्यांना अनफॉलो करा आणि मग आम्ही सोशल मीडियावर कसे स्टार आहोत यासाठी जर कॉकरोच पार्टी असेल तर मग त्याला जय महाराष्ट्र इथले लोक करतील आणि मग एवढ्या सगळ्या उठाठेवीतून काहीच साध्य होणार नाही। दिल्लीमध्ये लवकरच शिक्षण मंत्र्याचा राजीनामा व्हावा यासाठी कॉकरोच पार्टीकडून ऑफलाईन आंदोलन होणार असल्याचं समजतंय। तसंच जर झालं तर देशामध्ये नव्या क्रांतीला सुरुवात होईल आणि आणखीनही मिलियनमध्ये फॉलोअर्स या पार्टीला जुळतील। ऑफलाईन सुद्धा संघटन हे मजबूत होईल। मात्र सरकारच्या विरोधामध्ये आता हे कसं पाऊल उचलतात, आपली भूमिका कशी मांडतात आणि काय काय बदल घडवून आणतात हे येणाऱ्या काळात आपल्याला सर्वांना दिसेल।